दयामूलं गुरुरपदम् मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुर्कृपा उपासनेला दृढ चालवावे भूदेव संताशी सदा नमावे तत्कर्मयोगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे गुरु थोर म्हणावा की देव थोर म्हणावा आधी नमस्कार कोणाची करावा समर्थाची वाटे देवाहुन गुरु थोर दयाच्या कृपे भेटे रघुराजवीर म्हणून पुरत पुरती मी अभिवंदिला श्री सद्गुरूची जो अभिलाषित मनोरुची पूर्वी तो हा साई खड्याचे बाहुले चालविल्या सूत्राचे मी चाले तैसा माते दावीत बोले स्वामी हा माझा सद्गुरु बाबा जी प्रेमाने बोला उपस्थित भक्त भाविक शिरगुप्पी गावामधील तुम्ही संत मायबाप कृपावंत या सर्वांच्या चरणावरती मज पामराचा नमस्कार येऊन धनधन का जिथपर्यंत हा आवाज जातोय ज्यांच्या कर्णपटलावरती आवाज पोचतोय जे श्रवण करतायत त्या सर्व श्रोत्यांच्या चरणावरती दास एक विनंती करतो की सासंगती अंतकरणापासून तुम्ही श्रवण केला आहे आतापर्यंत असंच पुढं श्रवण करत राहा कारण आज या ठिकाणी हा जो ज्ञानयज्ञ या ज्ञानयज्ञाचं जे प्रयोजन केलेलं आहे या कार्यक्रमाच्या पाठीमागचा जो उद्देश आहे या ज्ञानयज्ञाचा जो उद्देश आहे तो हाच आहे की समाज भ्रममुक्त व्हावा समाज निरोगी व्हावा मनुष्य सुज्ञ व्हावा त्याला खरा देव करावा खरा धर्म करावा खरी भक्ती करावी संतांचं कार्य करावे संत करावे परमार्थ करावा जन्माचं प्रयोजन करावं शांती करावी एकात्मता करावी विश्वबंधुत्व करावं मानवता करावी सेवा करावी जी या सर्व गोष्टी समाजाला समाज अनभिज्ञ नाही या सर्व गोष्टीपासून आणि या सर्व गोष्टीपासून मानव मात्र दूर गेलेला आहे अशा या परमार्थाला जोडण्याचं काम आज 147 देशामध्ये निरंकारी बाबा करत आहेत. बात कमी करा, ट्रबल थोडा.
सासंगतजी मिशनचं जे कार्य आहे हे कार्य पुरातन साधू संतांनी जे कार्य केलं या दोन्ही कार्यात भेद नाही. ही जी काही आध्यात्मिक जागृतीचा हा जो कार्यक्रम आहे सासंगती ही एक एकात्मता आहे. जे पुरातन संतांनी सासंगती एकात्मता समाजामध्ये प्रस्थापित करायचं कार्य केलं. भले ते संतांच्या जाती अनेक असतील, संतांचे धर्म अनेक असतील, परंतु एक गोष्ट संतांच्या जवळ सासंगती साम्य दिसते, ते म्हणजे त्यांचं कार्य. आणि म्हणूनच संत श्रेष्ठ त्यांच्या कार्यानं ठरलेले. शरीरानं संत नसतील पण कार्य अजून जिवंत आहे. बघा तुम्ही, ज्ञानोबा शरीरानं नाही, तुकाराम महाराज नाही, नामदेवराय नाही, बसवेश्वर नाही, परंतु त्यांचं कार्य अजून आहे. कार्याची चर्चा ज्याला आपण सप्ताह म्हणतो, वर्षातून कार्याची चर्चा आहे. ती सत्संग तरी काय, संतांच्या कार्याची चर्चा आहे, संतांच्या कार्याची सभा आहे. मग संतांच्या कार्याची चर्चा का करायची? कारण संतांच्या कार्याची चर्चा हा धर्म आहे. तुम्ही शास्त्र काढून बघा, ज्ञानेश्वरीत म्हणलेलं आहे, एक वडील जे जे करती, करती म्हणजे क्रिया आहे, कार्य आहे, तया नाम धर्म ठेवी. मला आठवते साताऱ्यातली सेवा होती आणि पुढे दारुड बसलो होतो ऐकायला. आणि जेव्हा मी ओवी दासनं म्हटल्यानंतर ते मागून जोरात ओरडलं. म्हणलं महाराज बरोबर आहे, म्हणले येत वडील जे जे करते तया नाव धर्म ठेवी. म्हणले बाप येऊन मेला आणि मी अखंड पीत आहे. म्हणजे येत वडील जे जे करते तया नाव धर्म ठेवी. प्रेमाने होता. माणसाला वडील कळले नाही, लक्षात घ्या. शास्त्रानं संतांना वडील म्हणलेलं आहे. मृत्यू लोकांमध्ये वडील कोणाला म्हटलं जातं? 9व्या अध्यायामध्ये सांगितले, दयाचे आयुष्य धाकोटे होय, बळ प्रज्ञा जिरुणी जाये, दयाचे नमस्कार ते पाय वडील म्हणून. ज्याचं आयुष्य कमी आहे, ज्यांना आयुष्य सगळं भोगात घालवलेलं आहे, ज्यानं केवळ संतती सासंगती निर्माण केलेली आहे, त्याला म्हणले मृत्यू लोकात वडील म्हणतात अर्चना. परंतु आम्ही संतांना वडील म्हणतो म्हणतात. दास जिथून सुरुवात केली होती, संत कळले का? संत कळले तर कार्य कळत आहे. लक्षात घ्या, संत कळले पाहिजे पहिल्यांदा. व्यवहारात देखील बघा, व्यक्ती कळली तर कार्य कळते. आता हे डॉक्टर आहेत म्हणून कळलं, डॉक्टर हे कळल्यानंतर कळलं औषध देतात. प्रेमाने बोला. सुताराज हे कळल्यानंतर कळलं चौकटी करतात. लक्षात घ्या, संत कळले पाहिजेत. संत न कळल्यामुळं संताची वाटणी झाली. वास्तविकता संत काय प्रॉपर्टी आहे थोडी. संताला जात लावली गेली. आता शब्द वापरला होता, सुंदर विषय झाला शेवटचा. संतांची जात म्हणजे डोक्यात
चिंतन निर्माण झालं. खरंच संताला जात आहे का? लिंगायत लोकांनी बसवेश्वरांना घेतलं. बसवेश्वरांना कधी विचारले तुमची जात कुठली? एक सांगू का, संपूर्ण सृष्टी परमात्म्यापासून निर्माण झालेली आहे. परमात्म्याला जात कुठली आहे सांगा? कुणी पण सांगा. परमात्मा लक्षात घ्या, मुसलमान लोकांचा अल्लाह आहे, पण अल्लाह मुसलमान नाही. लिंगायत लोकांचा महादेव आहे, पण महादेव लिंगायत नाही आहे. डोक्यातनं काढा पहिल्यांदा. देवाला जात चिटकवू नका, देवाला धर्म चिटकवू नका. शास्त्र काढून बघा काय म्हणाल. 18वा अध्याय काढा. सर्व धर्मान परित्याज्य मामें शरण प्रजुंतम सारकोप माम सुचा म्हणलेले सासंगच. उगत नाही म्हणलं बाबा, एक नाही चुकला, दोन नाही चुकले. लक्षात घ्या. म्हणून निरंकारी बाबाची गरज आहे. स्वरूपाला धर्म नाही आहे, स्वरूपाला जात नाही, स्वरूपाला आई नाही, वडील नाही. आवाज कमी ठेवा थोडं. का म्हणलं सासंगजी? कधी चिंतन केलं नाही. जो धर्म संस्थापनेसाठी फक्त येतो, ज्याचं वचन आहे यदा यदाई धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्म्यं सृजाम्यहं परित्राणा साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. अरे धर्म संस्था, अधर्मांचा नाश करून धर्म संस्थापन करायला मी येतो. येण्याचं प्रयोजन आहे अधर्माचा नाश आणि धर्माची संस्थापना. जो धर्म संस्थापनेसाठी येतो तोच पुढे म्हणतो सर्व धर्मानं परित्याज्य. कधी डोकं लावलं नाही. डोकं प्रपंचाला लावलं, डोकं निवडून यायला लावलं, डोकं मटक्याला लावलं. लक्षात घ्या, डोकं विषय भोगाला लावलं, पण डोकं परमार्थ चिंतनाला लावलं नाही. त्यामुळं आज परमार्थाची दशा वाईट झालेली आहे. दास सदैव सांगतो सासंगीची, परमार्थ कोलमडतो तेव्हा संत येतात आणि धर्म कोलमडतो तेव्हा देव येतो. संत कधी येतात? परमार्थ कोलमडतो. परमार्थ कळत नाही, प्रेम कळत नाही, देव कळत नाही, स्वहित कळत नाही, तेव्हा संत येतात. मंत्र म्हणले वाढवावया सुख भक्ती भाव धर्म पुढाचारण आम्ही विठोबा. सांगा सासंगतजी, देवाला जात आहे का? देवाला धर्म आहे का? विचार करा. द्यालाच जात नाही. बी त्या मूळ बीज आहे, बीज जे आहे त्या बीजालाच जात नाही, बीजालाच धर्म नाही. मग त्या बीजापासून निर्माण झालेल्या झाडाच्या बुंद्याला, त्या पानाला, फुलाला, फांदीला, त्या रंगाला जात असू शकते, धर्म असू शकतो. दास सदैव सांगतो, संतच कळले नाहीत. संतांचं कार्य काय करणार आहे समाजात? म्हणून निरंकारी बाबाची गरज आहे. दास सदैव सांगतोय का मला एका गावामध्ये सासंगीची एका अभ्यासू माणसाने प्रश्न केला. म्हणजे रामाची लीला आहे म्हणले, कृष्णाची लीला आहे, निरंकारी बाबाची लीला काय सांगा? मी म्हणलं तुला रामाची लीला काय माहित आहे सांग, कृष्णाची लीला काय माहित आहे? नाही म्हटले लीला मी वाचलेली आहे. सांग ना म्हणलं काय लीला आहे? अहो कृष्णाची लीला आहे. कृष्ण रास क्रीडेमध्ये प्रत्येक गोपीची बरोबर सासंगीची जितक्या गोपिका असायच्या तेवढा कृष्ण असायचा. ही कृष्णाची लीला आहे. रामाची लीला आहे. राणीच्या पालीखाऱ्या नेवाने केले लंकेश्वरा. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती रामाकडे होती. रानातली पाला खाऊन जगणारी निर्बुद्धिक माकडं, ज्यांच्याकडे शस्त्र अस्त्र विद्या काही नव्हती, निर्बुद्धिक, अशा निर्बुद्धिक प्राण्याकडून सार्वभौम असलेल्या राजाला परास्त केलं रावणाला. ही रामाची लीला आहे. निरंकारी बाबाची लीला काय?
निरंकारी बाबाची लीला माझ्या पुढे बसलेली आहे. 18 पगड जाती डोक्यातनं जातीचं ख्याट काढून, धर्माचं ख्याट काढून, मी कोण आहे हे विसरायला लावून, धर्मातनं काढून नाही, जातीतनं काढून नाही, त्याच्या अहंकारातून, त्याच्या जाणीवेतनं काढून मांडीला मांडी लावून खाली बसवलंय. ही निरंकारी बाबाची लीला आहे. सासंगत ही का लीला आहे? त्या लीलेचं अधिष्ठान काय? त्या लीलेचं अधिष्ठान केवळ परमात्मा, एका परमात्म्याचं ज्ञान आहे. तुम्ही देखील जर तुमच्या जीवनात निरंकारी बाबा आला नसताना, मांडीला मांडी लावून बसला असताच आपण सासंगती, आपल्याच जातीच्या मांडीला मांडी लागली असती. डोक्यातनं काढा, जात कधी डोक्यातनं जात नाही. जगात कितीतरी परमार्थाचे कार्यक्रम होते, धर्मावरती कितीतरी खर्च केला जातो, धर्माची संकल्पना सांगितली जाते, धर्मावरती व्याख्यानं होतात, पण लक्षात घ्या, धर्म देखील स्वरूपाच्या ठिकाणी संपतो. हे निरंकारी बाबाच्या चरणावर आल्यावर कळतंय ना, तर धर्मातून देखील माणूस निघत नाही. कुठं निघाला होता आमच्या डोक्यातला धर्म? नाही निघाला होता. जात नाही निघाली होती, निरंकारी बाबांनी काढली. जातीतनं काढलं नाही, डोक्यातनं जात काढली. सासंगीची ही लीला आहे निरंकारी बाबाची. इथंच संत कळतात सासंगीची. म्हणून सदैव सांगतो, काय संत कळल्यात? ना बसवेश्वर कळलेले, ना ज्ञानोबरांना कळलेत, ना तुकाराम महाराज कळले. कुठलाही संत माणसाला कळला नाही. लक्षात घ्या, जर संत कळले असते ना, तर मनुष्य जात धर्म भेदाच्या उत्क्रांत झाला असता. 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट. एका ठिकाणी प्रवचनाची सेवा होती. व्यासपीठावर बसणार, इतक्यात थांबा म्हणले. बुवा म्हणले, तुम्ही कुठल्या फाडाचा? प्रेमाने बोला. मी म्हटलं, बघा मी कुठल्याही फाडाचा नाही, मी ज्ञानेश्वर महाराजांच्या फाडाचा आहे. म्हणले, तुमच्या गळ्यात माळ? म्हणले, माझ्या गळ्यात माळ नाही. म्हणले, मी वारकरी आहे. माळकरी नाही, मी वारी करतो. मग म्हटले, तुम्हाला या व्यासपीठावर बसतायला नाही. म्हणले, कारण आमच्या व्यासपीठाचा नियम आहे, आमच्याच फडावरचा पाहिजे आणि तो माळकरी पाहिजे. मी म्हटलं, मान्य करतो, पण मला तुम्ही सिद्ध करून दाखवा की हे मत तुमचं ज्ञानोबरांचं मत आहे. सिद्ध होऊ शकत नाही, होऊ शकत नाही. ज्ञानोबरांना कुठेही म्हणलं नाही सासंग गळ्यात माळा पाहिजे किंवा तो फडावरचा पाहिजे, नाही म्हणलं. कारण संत माळ आणि फडाच्या पलीकडे गेलेले आहेत, जात धर्म प्रकृतीच्या पलीकडे गेलेले आहेत. अलीकडलं काम नाही संतांचं. मग निरंकारी बाबाचं काम अलीकडलं नाही आहे, सर्वांच्या पलीकडलं आहे सासंगीची. आणि पलीकडंच विशेष आहे, अलीकडे विशेष नाही. अलीकडे सामान्य आहे, अलीकडं द्वैत आहे, पलीकडं अद्वैत आहे सासंगीची. आणि पलीकडे जाण्याचं साधन परमात्म्याचं ज्ञान आहे, बाकी अन्य कुठलंही साधन नाही सासंगीची. म्हणून निरंकारी बाबाची गरज. म्हणलेल्या मनाचा मवाळ, वाचेचा रसाळ, त्याच्या गळा माळ असो वा नसो. समजा सर्व आभूषण आहेत गळ्यामध्ये, अतिशय धार्मिक आहे, पण शिवीशिवाय पाणी पित नाही. प्रेमाने बोला. म्हणून सासंगीची सांगण्याचा भावार्थ काय? परमार्थाचा, भक्तीचा, धर्माचा संबंध स्वरूप असतो. आणि स्वरूपच माहित नाही. गीता काढून बघा काय म्हणले सासंगीची. ना सतो विद्यते भाव, ना भाव विद्यते स्वतः, उभय रूपे दृष्टा नंतस्तवन योस्त तत्वदर्शी. जे सत आहे ते कधी असत होत नाही, जे असत आहे ते कधी सत होत नाही. सत आणि असत याचा ज्यांना अंत पाहिलाय त्याला संत म्हणलेला आहे. याचा अर्थ असा आहे, संत ही जागृती आहे, संत हा विवेक आहे, संत ही चित्ताची शुद्धता आहे, संत हे अद्वैतीकरण आहे, संत हा शुद्ध भाव आहे, संत हा आत्मभाव आहे. संत व्यक्ती नाही, संत जात नाही, संत धर्म नाही. आणि आम्ही त्याला धर्म, जात किती त्याला लेबल लावले, किती गुंडाळून ठेवले, किती उपाधीत गुंडाळलेलं आहे. एका ठिकाणी वाक्य होतं, मला वाचायला मिळालं, धार्मिक कार्यक्रमामध्ये. संकल्पना काय बघा, संत पथ पर चलते हैं, पंथ पर नहीं. संत पथ पर चलते हैं, पंथ पर नहीं.
जेव्हा मी वाक्य वाचलं आणि जितकंही सद्गुरु कृपेनं, जितकंही माझ्या जीवनात आध्यात्मिक अध्ययन झालेलं आहे, सद्गुरु कृपेने शब्द वापरतो बरं का, माझी काही त्यात अवकात नाही किंवा माझं काही मूल्यांकन नाही त्याच्या ठिकाणी. कारण ज्ञानोबरायांनी म्हणावं, एरवी तरी मी मूर्खू झालो असे विवेकू, तरी संत कृपा अधिकू सोजूळ असे. म्हणतात महापुरुष भांडवली महात्मांचा ज्ञानेश्वर अभ्यास आहे, असं काही नाही. ही केवळ माझ्या सद्गुरूची कृपा आहे. बोलणारे नाहीत का जगात, आघात बोलणारे लोक आहेत सासंगी. पण एक सांगतो, सद्गुरु कृपा होत नाही तोपर्यंत सासंगी काहीच होऊ शकत. मग जितकंही सद्गुरु कृपेनं आध्यात्मिक चिंतन आहे, ते चिंतन मी जेव्हा त्या वचनाला लावलं, त्यावेळी माझं मनामध्ये चिंतन निर्माण झालं. संत पथ पर चलते है, पंथ पर नाही. मग रस्ता, पथ म्हणजे रस्ता आणि पंथ म्हणजे संप्रदाय. मग रस्त्यावर चालणारा संत असेल तर रस्त्यावरती अनेक लोक चालत आहेत, मग ते सगळे संत आहेत का? म्हणजे किती संतांची परिभाषा सासंगीतजी, किती परिभाषा भ्रमात्मक केलेली आहे. आणि इकडे ज्ञानोबरांनी ओव्या घातल्या सासंगीत, या उपाधी माझे गुप्त चैतन्याचे सर्वगत, जे तत्वज्ञ संत स्वीकारती सलील पै जैसे, एक होऊन मिळले असे परी निवडून राजहंसे वेगळे कीचे, का धूस बीजे एकवट उपणता घनवट, उडवाले ते फलकट जाणू आले तैसे विचारता निरसले, ते ज्ञानी सजे सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानी असी. किती परिभाषा सांगितली. म्हणलेले की सासंगीत, या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत, जे तत्वज्ञ संत स्वीकारते. प्रकृतीत चैतन्य गुप्त आहे आणि गुप्त चैतन्याच्या ज्ञानानं जो स्वीकार करतो, स्वीकार करण्याची जी विधी आहे ती विधी संत आहे. कळलं का? काय कळते महाराज? अहो शब्द देखील कानावर असते पडत नाही. काय पडते कानावरती? कान कुठं आहे? 24 तास टीव्हीला लावलाय. 24 तास डोळे आणि कान व्यस्त आहेत तुमचे. हे सांगतो, आध्यात्मिक उत्क्रांती करत असेल ना, पहिला टीव्हीचं नरड दाबा घरातल्या. हो, मोठेपणे सांगत नाही, येऊन बघा घरात सांगलीला. टीव्ही आल्यापासून घरात टीव्ही नाही आहे, प्रेमाने बोला. ऐकत नाही तर समजू नका. 10,000 रुपयाचा मोबाईल अँड्रॉइड खिशात आहे, टीव्ही घ्यायची ऐकत नाही तर समजू नका. पण आवश्यकता नाही आहे. कारण जर टीव्ही आली ना, आम्हाला पक्क माहिती आहे ओव्या गायब होणार. प्रेमाने बोला. सासंगीत का या इंद्रियांना विशिष्ट का केंद्रित करायचं आहे? अहो संतांनी इंद्रियांना दिशा दिलेली आहे. घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. डोळा पहा रे मुख, डोळा घ्या रे सुख, पहा माझ्या विठोबाचे मुख. मनात येते धाव घेई, राही रकुमाईच्या पायी. का म्हणलं इंद्रियांना का कामं दिली? डोळ्याला म्हणलं नाही टीव्ही बघ, कानाला म्हणलं नाही निंदा आई. म्हणजे या संपूर्ण इंद्रियांना ज्यानं दिशा दिलेली आहे, ज्यानं सासंगीची विधी दिलेला आहे, असा विधाता ज्याच्याजवळ विधी आहे, त्या विधीला संत म्हणलेला आहे. आम्ही संताला कसं केलंय, त्या त्या कुळात जे जे संत जन्माला आले ना, ते कुळ संताला चिटकवले. लक्षात घ्या. संता माळ्याला माळी लोकांनी घेतलं, नाभिक समाजाने सेना महाराजांना घेतलं, ब्राह्मण वर्गाने ज्ञानेश्वर महाराजांना घेतलं आणि उरल्या सुरल्यांच्या वचनाला तुकाराम महाराज आले. काय रे बाबा, सिद्धांत आहे, शास्त्र काढून बघा, कुठेही संताची वाटणी होऊ शकत नाही. सासरे का होऊ शकत नाही? संतच कळले नाहीत. मग संतच कळले नाहीत तर परमार्थ कसा कळेल? देव कसा कळेल? भक्ती कशी कळेल? धर्म कसा कळेल? जीवन उत्क्रांत कसं होणार? नाही होणार. म्हणून निरंकारी बाबाची गरज आहे. सासंगत म्हणून संताची व्याख्या सांगितली. संत विधी आहे, जो मायेला सासंगाची बाजूला काढतो, आकाराला बाजूला काढून निराकाराचं दर्शन करून देतो, अशा विधीला संत म्हणजे. आणि अशी विधी ज्याच्या जवळ आहे, जो विधाता आहे, जो विधी देऊ शकतो शरणांगताला, अशा व्यक्तीला सद्गुरू म्हणलेला आहे.
असा सद्गुरू जीवनामध्ये येणं हेच परमोच्च भाग्याचं लक्षण आहे. म्हणून म्हटले सासंगाची सुत दारावर लक्ष्मी पापी की बी होय. अरे पापी माणसाला पण सर्व गोष्टी आहेत, पण सद्गुरू नाही. सद्गुरू सासंगाची भाग्यवानाच्या सासंगाची जीवनात येत असतो. आणि मग सद्गुरू जेव्हा जीवनात येतात, संत येतात, तेव्हा विधी देतात, ज्ञान देतात परमात्म्याचं. आणि परमात्म्याला जाणतो जेव्हा आत्मा, तेव्हा आत्म्याला कळतं मी ज्या परमात्म्याचा अंश आहे, माझा बाप परमात्मा आहे, मी त्याचा पुत्र आहे. सासंगाची आत्मा हा पुत्र आहे, आत्मा अंश आहे परमात्म्याचा. अंश शब्द वापरला सासंगाची. मग जेव्हा आत्म्याला हा बोध होतो की माझा बाप परमात्मा आहे, मग परमात्म्याला जात नाही, मला पण जात नाही. परमात्म्याला सासंगाची धर्म नाही, मलाही धर्म नाही. परमात्म्याला आई नाही, मलाही आई नाही. परमात्म्याला सासंगाची इष्ट, परमात्म्याला उपाधी नाही, मलाही उपाधी नाही. हा बोध कधी होतो? जेव्हा आत्मा परमात्म्याला जाणतो सासंगाची. आणि मग आत्मा परमात्म्याशी ऐक्य पावतो भावनेनं. हे ऐक्य पावणंच परमार्थ आहे, ऐक्य पावणंच भक्ती आहे, ऐक्य पावणं ही जागृती आहे. आणि असं ऐक्य तेव्हा पाहू शकतो आत्मा जर आत्म्याला परमात्म्याचं ज्ञान असेल तर. आणि आज विद्यमान सद्गुरू बाबा हरदेशिंग महाराज अशा परमात्म्याचं ज्ञान देतात की जो विश्वास एक आहे, ज्याला तुम्ही अल्लाह म्हणता, ज्याला गॉड म्हणतात, ज्याला तुम्ही अनेक नावानं संबोधता, पण मुळात त्याला मुळात नाव नाहीये. ज्ञानेश्वर काढून बघा. ते अनाम की राजा की अविद्य वर्गाच्या राती, ओळखावया श्रुती खूण केली. उपजल्या बालकाची नाव नाही दयापाती, ठेविल्या नामाची ओदे तुटी. नुकतं जन्माला आलेलं मूल आहे. लक्षात घ्या. काय वसंतराव, भीमराव, शामराव काय नाव आहे? काय नाव नाही. आत्या नाव ठेवते 12व्या दिवशी. बघा, आत्या नाव ठेवते म्हणून बुक्या खायची पाहिजे त्या आत्याला. प्रेमाने बोला. आत्या बुक्या का खाते? ज्याला नाव नाही त्याला नाव ठेवायला जाते. कळलं का? बुक्या घालतात ना पाठीवरती बाळाचं नाव ठेवल्यानंतर. का बुक्या खायचा? मार का खायला लागतो? अज्ञानाला जोडल्यामुळं मार खायला लागतो. मार हे अज्ञानाचं प्रतीक आहे. ज्याला नाव नाही त्याला नाव, ज्याला आई नाही त्याला आई, ज्याला बाप नाही त्याला बाप. लक्षात घ्या. मूळ स्वरूपाकडे नेण्याचा प्रयत्न आहे निरंकारी बाबाचा. जे मूळ आहे तेच सासंगाची मनुष्य विसरलेला आहे. आणि मूळ विसरल्यामुळं समाजात द्वैत आहे, भ्रम आहे, अज्ञान आहे. आणि द्वैत, भ्रम, अज्ञान असल्यामुळं समाज दुःखी आहे, अशांत आहे. सासंगाची तंटा आहे, वाद आहे, विरोध आहे. त्या सर्व गोष्टी परमार्थाच्या विरोधात आहेत. मग जगात किती परमार्थ चालू दे, किती धर्मावरती खर्च होऊ दे पैसा, किती आध्यात्मिक कार्यक्रम होऊ देत, पण चिंतन करा. सासंगाची मानव एकत्रित येतोय, परंतु भेद रहित होतोय का? भेद रहित होतोय का सांगा? म्हणून कुठली उपाधी नाही निरंकारी बाबाची. कुठलीच उपाधी ठेवून नाही. सब बंधन तोडून मिळावे राम. अहो, याच्या पलीकडे सांगतो, माझा सद्गुरू स्वतःला गुरु मानत नाही. कोणी पण सासंगाची पहा तुम्ही. निरंकारी बाबाकडे जाऊन भेटा आणि तुम्ही मला सद्गुरू आहात. बाबाजी म्हणतात नाही, मी तो दास म्हणतो. का हो दास म्हणतो? जगात अनेक गुरु जाऊन भेटा, सरळ सांगतात माझा आशीर्वाद आहे, चल माझा आशीर्वाद आहे, मी सांगतो ते कर, तुझं कसं काम होत नाही बघू, मी आहे तुझ्या पाठीशी. लक्षात घ्या, जे पूर्ण असतं ना ते मोकळं असतं. सिद्धांत आहे. ब्रह्म पूर्ण आहे त्यामुळे मोकळा आहे. परब्रह्म पोकळ आणि घनदाट, परब्रह्म सगळ्यांचा शेवट, ज्याशी त्याशी नीट परब्रह्म. लक्षात घ्या, गुरुत्वाची भावना देखील निरंकारी बाबांना टाकलेली आहे. असा गुरु जगात कुठं नाही. चालती बोलती समाधी आहे निरंकारी बाबा म्हणजे. ज्ञानोबरायांनी देह कोंडून समाधी घेतली, माझ्या सद्गुरूनं मीपणाला गाडून जिवंतपणे समाधी घेतली. विचार करा. संत जाणार,
संत जाणले तरच आत्मकल्याण आहे. किती देवाला पूजा, किती धर्मावर खर्च करा, किती कर्मकांड करा, काही होणार नाही, काही होणार नाही. लिहून ठेवा, शास्त्र काढून बघा. कर्मकांडावरती कितीतरी खर्च केला जातो जगाच्या पाठीवरती. भेद निघून गेला का सांगा? जात डोक्यातून निघून गेली का सांगा? धर्म निघून गेला का सांगा? आज माणूस आपल्या आपल्या जातीसाठी, आपल्या धर्मासाठी करलाय, पण माणसासाठी कोण काहीच करेना. निरंकारी बाबा माणसासाठी करायला लागलेला आहे, कुठल्या जाती धर्मासाठी नाही करत. म्हणून तर एक सुभाषित है, कहीं पे धर्म बनते हैं तो कहीं पे ईमान बनते हैं, कहीं पे हिंदू सिख तो कहीं पे मुसलमान बनते हैं. खबर कर दो जमाने कोई महफिल है साकी, यहाँ आ जाए क्योंकि यहाँ सिर्फ इंसान बनते हैं. हो, शुद्ध करायचं आहे. शुद्धता कुठं असते? सांगलीला जाऊन पाणी प्या कृष्णेचं. नाही आहे शुद्धता, कारण का कराड पासून मैला मिळत आलेला आहे त्याच्यापर्यंत. मग त्या नदीची शुद्धता कुठं आहे? लक्षात घ्या, नदीची शुद्धता उगम केंद्राच्या ठिकाणी असते. उगमाच्या ठिकाणी शुद्धता असते. नदी शुद्ध कुठं आहे? जिथून उगम आहे. तसं मानव मात्राची शुद्धता कुठं आहे? मानव मात्राच्या उगमाच्या ठिकाणी. उगम काय? उगम परमात्मा आहे. मग परमात्म्याच्या ज्ञानानं मानव शुद्ध होऊ शकतो. बाकी कुठल्याही कर्मकांडानं कदापि नाही, आजपर्यंत झालेलं नाही आहे. म्हणून निरंकारी बाबाची गरज. लक्षात घ्या, सासंगजी शुद्धतेशी जोडलेला आहे, म्हणून शुद्ध जीवन आहे. हो सासंगजी, म्हणून गरज आहे निरंकारी बाबाची. जे अवतारी पुरुषांनी कार्य केले ना, आज तेच कार्य निरंकारी बाबा करते. तेच कार्य म्हणून दासन इथून सुरुवात केली. शासन संतांचं कार्य पहा, संतांचं कार्य धर्म. हो, भेद असा नाही जाणार. आणि परमात्म्याला तर भेद अजिबात आवडत नाही, नाही आवडत. शास्त्रजी गीता काढून बघा. अर्जुनाने प्रश्न केला, देवा तुला कोणता भक्त आवडतो? 12व्या ग्रंथाचं तो विश्लेषण आहे. आदवेष्टानां सर्वभूतानां मैत्रेय करुणामय निरमोह निरंकार समदुःखी क्षमी संतुष्ट सततयोगितात्मा दृढनिश्चया मय्यार्पित मनोर्बुद्धी मदभक्त समे प्रिया. आदवेष्टानां सर्वभूतानां, अर्जुना जो सर्वभूत मात्रांच्या ठिकाणी ज्याला द्वेष भाव टाकून अद्वेष्ट झाला. बघा, याच्या पुढे जाऊन चिंतन शास्त्री गीता सांगते, यो माम पश्यन्ति सर्वत्र सर्वचमयी पश्यन्ति तस्याहम न प्रणश्यामि सचमेन प्रणश्यति. हे अर्जुना, जो मला सर्वांच्यात पाहतो आणि सर्वांना जो माझ्यात पाहतो, अशा भक्ताला मी लांब नाही, दूर नाही, आणि असा भक्त माझ्यापासून दूर नाही. अशा भक्तात मी आहे आणि असा भक्त माझ्यात आहे. मग ही संकल्पना कुठं सिद्ध होते? निरंकारी बाबाच्या चरणावरती सिद्ध होते. म्हणून निरंकारी बाबाची गरज आहे. नाही देवाचा भ्रम मिटणार. बघा, तुम्ही कितीतरी माणूस धार्मिक सांगतोय, पण आकारावरती बुद्धी स्थिर आहे. आकार कुठे डोक्यातनं गेलेला आहे? लक्षात घ्या, सगळे धर्म सगळ्या जाती आकारात अडकल्यात. आणि आकार लक्षात घ्या, अहो पशु पक्षी देखील आकारात अडकले, पण माणूस आकारात अडकलाय. मला अजूनही ते दिवस आठवतात सासंगजी, जेव्हा मिरजेला दंगल झाली 2007-8ला दंगल झाली गणपतीच्या सासंगजी मिरवणुकीची वेळी, आणि कर्फ्यू लावला गेला. आणि सासंगजी कर्फ्यू लावला गेल्यानंतर सासंगजी आता बाहेर पडावं तरी पोलीस बाहेर पडून देत नव्हते. मग मी सासंगजी टाइमपाससाठी माझ्या मित्राच्या घरी गेलो. आता काय करत बसून, कारण सर्व कामकाज बंद झालं, वेळ पण जाईना. आता गप्पा गोष्टी करत बसायला त्यांच्या मित्राच्या घरी गेलो. मित्राच्या घरी सासंगजी त्यांचे वडील सारखं लॅव बातम्या बघत होते. आणि लॅव बातम्या पाहत असताना माझी दृष्टी गेली त्या टीव्हीकडे, आणि सहज त्याने कॅमेरा लावला होता. एका चौकात कॅमेरा लावला होता. आणि बघा म्हटले, किती निर्जन हा चौक. इतर वेळी इतका भरलेला गजबजलेला असतो की इथं पाऊल ठेवायला देखील जागा नसते. परंतु आज या चौकाची अवस्था काय, एकही माणूस त्या चौकात नव्हता. परंतु त्या कॅमेऱ्यामध्ये जे कैद झालं होतं, जे शूटिंग झालं होतं, तिथं मात्र मी पाहिलं, त्या कॅमेऱ्यात एक 4-5 गाढवं निवांत फिरत होती.
जेव्हा ते मी पाहिलं तेव्हा मनामध्ये चिंतन आलं, केलं माणसानं, भोगलं माणसानं आणि गाढव निवांत. म्हणजे मनुष्याच्या लोकात, मानवी समाजात माणूस अडकलाय पण गाढव निवांत आहे. मग माणसापेक्षा गाढव श्रेष्ठ आहे, कारण त्याला कर्फ्यू नाही. मग केलं कोणी? माणसानं. भोगलं कोणी? माणसानं. मग श्रेष्ठ कोण? उगच नाही म्हणलं पशु का होत पण या मनुष्य का कुछ नाही होत. एक लक्षात घ्या, माणूस फक्त श्रेष्ठ आहे. नारायणाला जाणताय म्हणून श्रेष्ठत्व आहे. सांगण्याचा भावार्थ काय? सासंगीची आज समाजामध्ये आकारामुळे सासंगीची किंवा भ्रमामुळे जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ना, या सर्व परिस्थितीतून आज मानव मात्राला जर शुद्धतेकडे न्यायचं असेल, परिवर्तनाकडे न्यायचं असेल, समाजात शांती स्थापन करत असेल, विश्वबंधुत्व स्थापन करत असेल, एकात्मता स्थापन करत असेल, सेवाभाव स्थापन करत असेल, माणसाला माणसाच्या उपयोगी जावं असं वाटत असेल, माणूस माणसाचा कल्याणात्मक व्हावं असं वाटत असेल, तर एक सांगतो, निरंकारी भावाची गरज आहे. पर्याय नाही आहे सासंगीची. आणि म्हणून अशा ज्ञान यज्ञाची गरज आहे. इथं धर्म कळतो, इथं सेवा कळते, इथं देव कळतो, परमार्थ कळतो, भक्ती कळते. त्या ठिकाणाचं नाव सासंगीची निरंकारी मिशन, निरंकारी बाबा. मग तुम्ही कुठलाही ग्रंथ घेऊन या, ज्ञानेश्वरी घेऊन या, दासबोध घेऊन या. सासंगीची काय धर्म, काय शास्त्रात सांगितलंय, देवाविषयी कथन काय केलं. आता पूर्वी देखील आम्ही 97ला मला आठवते की चालत वारी केली मी. बाबाजींच्या चरणावरती 2001 साली आलो. 97ची वारी आळंदी ते पंढरपूर चालत केली. पालखी सोहळा. आता त्या पालखी सोहळा चालत जात असताना पाहायला मला मिळालं, आळंदीतून पालखी निघाली पंढरपूरपर्यंत. परंतु जिथं मध्ये जितकी ही गावं लागतात त्या त्या गावातल्या ग्रामदेवतेला ते वारकरी जातात. आता जेव्हा पुण्यात आलो, दगडूशेठ हलवायला गेली वारकरी, का? दर्शन घ्यायला झालं. पुन्हा जेजुरीत आलो, खंडोबाला गेली. नारायणपूरमध्ये आलो, एक दत्ताला गेली, एक मुखी दत्त आहे तिथे. पुढे फलटणला आलो, सिद्धेश्वराला गेली. आणि म्हणतात एक गाव आम्ही विठोबाचे नाम अनेकाचे काम नाही. आता प्रेमाने बोला. म्हणताना म्हणते एक गाव आम्ही विठोबाचे नाम अनेकाचे काम नाही. अनेकाचे काम नाही म्हणते आणि अनेकाकडे जाते. मग म्हणते की खरं का जाते ते खरं. खरंच माहित नाही म्हटल्यावर खरं काय? अहो स्वतः ज्यांनी वारी स्थापन केली, सासरे काय प्रयोजन होतं वारीच्या पाठीमागचं? एकात्मता आहे, हो, विश्वबंधुत्व आहे, मानवता आहे. त्या वारीच्या पाठीमागचा महान सासऱ्याचे परमोच्च भाव आहे. 18 पगड जाती एका ठिकाणी करायच्या आणि गुणागोविंदानं मैत्री भावनेने युक्त करून एका परमेश्वराच्या नामस्मरणात सर्वांना सोहळा करत, एकमेकाची सेवा करत, भगवंताचा गुणानुवाद करत, द्वैत टाकत, सांडत, विकल्प सांडत, जातीचा धर्माचा भेद सांडत पंढरपूरला जायची ही संकल्पना त्या वारीची आहे. आणि उपास्य दैवत विठ्ठल आहे. तुकाराम महाराज म्हणतात, शतखंड होईल माझी रचना, जरी या वचना पालटेन पांडुरंगा तुला सोडून या जिभेनं जर कुठल्या देवाचं नामस्मरण जर केलं ना, तर माझ्या जिभेचे 100 तुकडे होईल. तरी देखील वारकरी म्हणते ते नाही बा कुलस्वामी, खंडोबा कुलस्वामी, ज्योतिबा कुलस्वामी. प्रेमाने का असं आहे बघा, उणीव काढत नाही. समाज अवलोकन करा. हे समाज अवलोकन सांगतो तुमच्या पुढे. समाजात अवलोकन केल्यानंतर जी परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीचा आढावा घेतो आपण. मग ज्यांनी ही सुरुवात केली ते एका विठ्ठलाशिवाय दुसरं कशाला मानत नाही. नामदेव तर स्पष्ट म्हणतात, अनेक देवता न घे माझे चित्त, गोड गीत गाता विठोबाचे. दुसऱ्या देवता, दुसरं कुठलं 33 कोटी देवापैकी पांडुरंग जर सोडला ना, दुसऱ्या कुठल्याही देवाला माझं चित्त मानत नाही म्हणतात. का? एकाला मानल्यामुळं बाकीच्यांना मानायचा विषय नाही आहे.
कारण एकच आहे. दुसऱ्याला जाण्याचं, एकाला जाण्यानंतर दुसऱ्याला मानाचा विषय नाही, कारण एकच आहे. एकाला मान्य म्हणजेच सर्वांना मानण्यासारखं आहे. आणि एकाचं ज्ञान नसल्यामुळे सर्वांना मानायला लागते. मग काढून बघा ना ग्रंथ. आजपर्यंत मला असा अनुभव आहे, 14 वर्षात वारकरीच म्हणतोय देव दिसत नाही. बघा तुम्ही, अनेक वारकऱ्यांना भेटण्याचा योग येतो, कारण एक आत्मीयता आहे वारकऱ्याबद्दल, कारण स्वतः आम्ही वारकरी आहोत. 14 वर्ष बाबाच्या चरणानंतर एक आत्मीयता वाटते वारकऱ्याबद्दल, की त्यालाही सत्य कळावं. जेव्हा हितगुज करण्याचा योग प्राप्त होतो, संवाद करण्याचा योग प्राप्त होतो, तेव्हा स्पष्ट म्हणतो, महाराज तुम्ही किती वर्ण सांगितलं ना, आम्हाला पक्क माहिती आहे देव दिसत नाही. आणि दिसत नाही म्हणणारा वारकरी संध्याकाळी 7 वाजता हरिपाठात म्हणतो, ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला जनधाट हरी दिसे. मग संध्याकाळी 7 वाजता दिसेल आणि सकाळी चर्चेला बसल्यावर न दिसेल. आणि पारायण करत असताना देखील तेराव्यावरती आला ना तरी परमात्मा म्हणते, जे एक वस्तू असे ते दया दिसे ज्ञानात. ही पण ओळख असतो. पुन्हा म्हणतो देव दिसत नाही. का संकल्पना असेल? कारण जीवनात पूर्ण पुरुष नाहीये, सद्गुरू नाहीये, ब्रह्मज्ञान नाहीये, एका ईश्वराला जाणलेलं नाहीये, तत्व ज्ञान नाहीये. म्हणून निरंकारी बाबाची गरज आहे. निरंकारी बाबा जीवनात येत नाही. ना धर्म कळतो, ना मानवता कळते. लक्षात घ्या, ना प्रेम कळतं, ना साधी सेवा कळते, ना माणूस सर्वांच्या प्रेम करू शकतो. नाही, भेद जाऊ शकत नाही. आणि भेद जर गेलं नाही तर प्रेम करणार कसं? प्रेम करणार कसं? कारण प्रेम हे सर्वांच्या प्रती असतं. आपल्या आपल्या जातीवर, आपापल्या धर्माच्या लोकांच्यावरती असणारं प्रेम नव्हतं, स्वार्थ आहे. स्वार्थ आहे. संतांनी सर्वांवर प्रेम केलं. अहो, नाथांना हरिजन वाड्यावरतून एक जुई नावाची मुलगी होती, ती रोज नाथांना फुलावून द्यायची पूजा करताना, रोज. नाथ तिच्या हातची फुलं घेऊन पूजा करायचे. हरिपंडित नावाचा त्यांचा मुलगा होता, अतिशय विद्वान, अतिशय विद्वान. सर्व धर्मशास्त्राचं ज्ञान त्याला होतं. तो न्यायपंडित होता. जेव्हा धर्मामध्ये जर एखादी शंका निर्माण झाली तर हरिपंडिताला बोलवून घेऊन बैठक बसवली जायची धर्माचा न्याय निवाडा करायसाठी. इतका विद्वान होता. त्यावेळी न्याय निवाड्यामध्ये त्याला परास्त करणारी दुसरी व्यक्ती नव्हती. एवढा हरिपंडित नाथांचा मुलगा अतिशय विद्वान होता. तो म्हणायचा, बाबा तुम्हाला काही कळतं का, एक हरिजन मुलीच्या हातून तुम्ही फुलं घेता आणि देवाला वाहता, पूजा तुमची नाही आवडत देवाला. नाथ म्हणायचे, बाळा हरी, अरे ती जुई तू म्हणतोस हरिजन वाड्यावर येते, तिचं शरीर हरिजनाचं आहे, तिचा भाव हरिजन नाही. तिनं दिलेली फुलं ती पण हरिजन नाही, तिची श्रद्धा ती पण हरिजन नाही रे. म्हणून तर म्हणले, नदी डोंगी जळ नव्हे डोंगा, कमान डोंगी तीर नव्हे डोंगा, चोका डोंगा भाव नाही डोंगा, काय भुललिया वरलिया रंगा. सगळं अहो परमार्थ सगळा वरती अडकलाय. आत दैनच झाले प्रेमाने. मला आत जाण्यासाठी निरंकारी बाबाची गरज आहे. आणि एक सांगतो, आतच खरं आहे. हो, बाहेरचं सर्व आभूषण आहे. बाहेरचं परिवर्तन एक लक्षात घ्या, आभूषण. प्रकृती सजवणं परमार्थ नाही आहे, प्रकृती परिवर्तन परमार्थ नाही, अंतरंग परिवर्तन परमार्थ आहे. म्हणून तर ज्ञानेश्वरीच्या 13व्या मध्ये ओळखाचा मृत शृंगारी लागा आडव कीर्तीनाला कदू तुझ्या माखला गोळा जायचा. ओत ग्रहा तोरण मांडले सासुंडीची, ओत ग्रहा तोरण बांधले, उपवासी अन्न लिंपिले, कुंकुम सिंदूर केले कान तेने, कळत भिमानचे पोकाळवरी जळती झळा, काय करावी चित्री व अंतुष. वरच नाही निरंकारी बाबा. वर निरंकारी बाबा बॉडी काम करत नाही, इंजन काम करते. प्रेमाने बोला, लक्षात घ्या. आत्मशुद्ध करणं, परमार्थ शब्द म्हणजे ना, परमार्थ शास्त्री अंतरंगाचे अधिकारी, वाचून लोक चातुर्य होईल सुखिया.
अध्यात्म परमार्थ या शब्दाचा अर्थ शास्त्रात सांगितलं आतील शुद्धता. मग आत शुद्धता ज्ञानानं कशाला करणार? आत काय आहे? आत्मा. मग त्याला शुद्ध करायचंय. आता ते शुद्धच आहे, पण स्वतःची ओळख नसल्यामुळं जीव दशेला आला. जीव आणि आत्म्यात काय फरक नाही, जीवात्मा शब्द आहे. बाबाजीने जीवाला प्रकृतीत घातलेला आहे, कारण जीव हा भाव आहे. प्रकृती भावाला जीव म्हणलेला आहे. लक्षात घ्या, आत्मा म्हणजे राजा आहे आणि झोपलेला राजा म्हणजे जीवात्मा. राजा झोपला, युद्ध करून आला, झोपला, अतिशय थकला तो. पडल्या त्यातून झोप लागली. झोप लागल्यानंतर स्वप्न पडलं, भिकारी झाला राजा. भिकारी झाले म्हटल्यानंतर साधून राजाच्या हातात कपडे फाटके, एक तुटलेलं रांजणाचं कवच आहे. राजा भीक मागायलाय, माय भिक्षा वाढा, माय भिक्षा वाढा. जोरात ओरडाला, काय शिळपक्क झाला, जोरात ओरडा लागलाय. शयन कक्षात आहे, राहण्यात जागे, सगळं दळ जागा आहे, राजा झोपलेला आहे. आता सगळ्या राण्या गोळ्या झाल्या, सेनापती, कुलगुरू सगळे गोळ्या झाले. प्रश्न सगळ्यांना पडला, राजा भीक मागायला लागला, आता ह्याला वाढायचं काय? मग काही राण्याने सांगितलं, म्हणले असं करा, म्हणले अहो म्हणले जिलबीची ताटं करा, काय झाले मिष्टान्न करा, मसाले भात. प्रत्येकानं आपापलं सासंगीची आपापलं मार्गक्रमण केलं, सांगितलं हे द्या ते द्या अमुक द्या. कुलगुरू पुढाले, म्हणजे बघा राजा भीक मागायलाय, तुमची इच्छा आहे राजाचा भिकारीपणा घालवायचा आहे ना? होय म्हणजे पदार्थ देऊन नाही, मग बाजूला व्हा म्हणजे. कुलगुरू जवळ गेले आणि कानात 2 शब्द फुटफुटले. राजा म्हणजे उठा, झोपलाय आणि झोपेत तुम्हाला स्वप्न पडले, म्हणले भिकारी झाले आणि तुम्ही राजा आहे, म्हणजे भीक कशी मागताय? एवढ्या वाक्यावर खडबडून जागा झाला आणि उठून पाहतोय तर सर्व गोळा झाले. विचारलं, प्रश्न केला, अरे का जमलाय? नाही म्हणजे तुम्हाला भीक घालायला. भीक? अरे शिरछेद करीन मी, काय भिकारे? विचार करा, निद्रेचा संग करून पडलेलं स्वप्न, स्वप्नात मागितलेली भीक ही जीवदशा आहे. मग जीवदशा घालवायची असेल तर त्याला राजाला काही जिलेबी लाडू देऊन उपयोग नाही महाराज. त्याला जाग करणं एकमेव औषध आहे. तसं आतल्या शुद्धतेला, आतला आत्मा ज्या परमात्म्याचा अंश आहे त्या परमात्म्याचा बोध हे एकमेव साधन आहे. आणि ते निरंकारी बाबाशिवाय नाही, म्हणून निरंकारी बाबाची गरज आहे. तुम्ही कुठनं पण या, फिटच बसायला पाहिजे. निरंकारी बाबाशिवाय पान हलत नाही परमार्थाचं तुमच्या. तुम्हाला पटू दे अथवा नाही पटू दे, तुम्ही घ्या अथवा नाही घ्या, पण हे सिद्ध आहे. कुणी लाखो लोकांनी म्हणलं सूर्य उद्या पश्चिमेला उगवणार आहे, करोडो लोक म्हणू द्या, पण उगवताना कुठनं उगवणार हो? पूर्वेनच उगवणार, कारण तो सिद्धांत आहे सूर्याचा. तसं तुम्हाला पटू दे अथवा नाही पटू दे, पण सिद्धांत आहे. निरंकारी बाबाशिवाय पर्याय नाही आहे आतल्या शुद्धतेचा. म्हणून ही संकल्पना, हा जो ज्ञान यज्ञ आहे, तो कुणाची जात बदलण्यासाठी नाही, कुणाचा धर्म बदलण्यासाठी नाही, आंतरिक भाव बदलायसाठी. लक्षात घ्या, आंतरिक भाव जेव्हा बदलतो, मग आंतरिक भाव म्हणजे आत्मभाव. आत्मभाव कधी बदलतो? परमात्मा भावानं. मग परमात्मा भावनेसाठी परमात्म्याचं ज्ञान आवश्यक आहे. या जाता जाता सासंगती पुनश्च सांगतो, बरेच लोक म्हणतात निरंकारी बाबा देवाला मानत नाही. हा एक आरोप आहे निरंकारी बाबावरती. तर मी त्यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन सांगतो, मला आठवतंय माझ्या ओठाला मिशीचा केस नव्हता तेव्हापासून ज्ञानेश्वरी वाचते.
प्रेमाने बोला. पण मला आजपर्यंत कुठं शास्त्रात देवाला आकार आहे असं कुठं सापडलेलं नाही. मग ज्ञानेश्वरचा 8वा अध्याय काढा, त्यात ब्रह्म सांगितलेलं आहे. मग म्हणितले सर्वेश्वरी आकार या खोकरे कोंदिला सनकरे कवणे काळी एरवी सफरपण तयाचे पाहावे शून्य तनवे स्वभावेवरी गगनातीने पालवे गाळून घेतले ऐसे परी विरुळे विज्ञानाच्या कोळे हलविल्या न गळते परब्रह्म. 13व्या 13 श्लोकात सांगितले ज्ञेय गायचे म्हणणे वस्तुती येण्याची कारणे जे ज्ञाना वाचून कवणे उपायने जे जाणतल्या वरोते काहीच करणे नाही जे त्याचे जाणण्याची तन्मय त्या अनुभव प्रमाण वाचून हस्त नेत्र पाय हे भाषते काय सर्व शून्याचा काही निष्कर्ष जे कितीतरी प्रमाणानं असं घावलं की परमात्म्याला आकार नाही, नाम नाही, रूप नाही, रंग नाही. मग निरंकारी बाबा कुठलं नाम रूप आकाराची पूजा करत नाही म्हणजे निरंकारी बाबा देवाला मानत नाही, हे सिद्ध होत नाहीये. नाही होत सिद्ध. मुळात शास्त्र एक लक्षात घ्या, या देहाचे वडील आहेत. कोण वडील? मी असा प्रश्न माझ्या मनाला निर्माण केला. हा देह कुणाच्या रक्तापासून झाला? कुठल्या पुरुषाच्या रक्तापासून झाला हो? आणि याचं उत्तर चुलती देईल, मावशी देईल, शेजारपाजार देतील का? एकमेव स्त्री माझी आईच देऊ शकणार. का? तिला माहित आहे. लक्षात घ्या, मला दृष्टांत द्यायचा आहे. तिलाच माहित आहे कुठल्या पुरुषाच्या रक्तापासून माझ्या मुलाचा पिंड बनलेला आहे. आईच सांगू शकते. तसं सगळं सांगू शकतो देव काय, बाकी कुणी सांगू शकत नाही. प्रेमाने बोला. म्हणून निरंकारी बाबाची सासंगत, म्हणून सद्गुरू पाहिजे. सासंगत आणि सद्गुरू शिवाय नाही कळत स्वरूप काय, नाही कळत सासंगत. आणि म्हणून या ज्ञान यज्ञाचं प्रयोजन आहे. म्हणून भेद केवळ ज्ञानानंच होऊ शकतो. खरा देव ज्ञानानंच होऊ शकतो. खरा देव न कळल्यामुळं भेद गेला नाही, आणि भेद न गेल्यामुळं समाजात उत्क्रांत नाही, समाजात सुख नाही, शांती नाही, समाधान नाही. कुठं आहे? नाही आहे सासंगत. मग या सर्व गोष्टी आज निरंकारी बाबा एका ईश्वराच्या ज्ञानानं मानव मात्राला प्रदान करायला सासंगत. म्हणून मिशन 4 सिद्धांतावरती कार्य करते. 4 सिद्धांत मिशनचे. तुम्ही म्हणजे आतापर्यंत निरंकारी बाबा तुम्ही ज्ञानोबा तुकाराम महाराजांचं सांगितलं, तुमचं काय आहे? लोक म्हणतात सगळं ज्ञानेश्वरीचं सांगताय, तुमचं निरंकारी बाबाचं काय? अरे काय लेबल लावलं ज्ञानेश्वर महाराजांनी हे ज्ञान फक्त माझं आहे म्हणून? कुठं लेबल आहे? नाही, ज्ञानानं सदृशम पवित्र मे विद्यते. ज्ञानावर पवित्र वस्तू कुठली नाही आहे म्हणलेलं आहे. ज्ञानाला मुळात ज्ञान कुठल्या व्यक्तीचं नाही आहे. लक्षात घ्या, ज्ञान सर्वांचं आहे, ज्ञान परमात्म्याचं आहे. मिशन 4 सिद्धांतावरती कार्य करत आहे. समाज उत्क्रांतीचं एक, सासंगतजी एक, मुळात मिशनचं एक प्रिन्सिपल आहे, एका ईश्वराचं ज्ञान. हे मुख्य प्रिन्सिपल आहे, हा मुख्य कणा आहे. एका ईश्वराचं ज्ञान आज मानव मात्राला निरंकारी बाबा देत आहे. आणि या ईश्वरी ज्ञानावरती समाज सासंगची उत्क्रांत समाज बांधणी निरंकारी बाबा 4 खांबानं करतात. एक, एकात्मता, विश्वबंधुत्व, मानवता आणि सासंगची सहिष्णुता. या 4 खांबावरती आज समाज मंदिर बांधायचं काम निरंकारी बाबा करतात. म्हणून निरंकारी बाबाची गरज आहे. मंदिर अनेक बनतील, लक्षात घ्या, मस्जिद अनेक बनतील, चर्च अनेक बनतील, पण मानव मात्राच्या हृदयाचा भेद जाणार नाही माणसाप्रतीचा, जातीप्रतीचा. मला एकाने प्रश्न केला, म्हणजे तुमचे निरंकारी बाबा एखादं मंदिर गुरुद्वार का बांधत नाही? मिशनचा वार्षिक खर्च 6 अब्ज रुपये. वार्षिक उलाढाल समाजाला लागून बघा, तिथे चार्ट लावला असतो वार्षिक उलाढाल किती रुपयांची आहे. 4 ते 6 अब्ज रुपयांची वार्षिक उलाढाल आहे. 40 ते 45 लाख लोक एका समागमला
4 दिवस एकत्रित येतात, ज्यांची सेवा करायला 75,000 सेवादल असते. 147 देशात मिशन कार्यरत आहे. काहीतरी समजू नका मिशनला. एवढं करून जर तुम्ही म्हणत असेल निरंकार बाबा देवाला मानत नाही ना, तर हा रोग कुठेही बरा होणारा रोग नाहीये. प्रेमाने बोला, कुठंच बरा होणार नाही. या निरंकारी बाबा काय करतात सासंगीची. एक राजा होता आणि राजानं फरमान काढलं की माझ्या राज्यात एक मी स्पर्धा ठेवलेली आहे. स्पर्धा अशी आहे की आपापलं कुत्र घेऊन यायचं. कुठलंही असू दे, अल्सेशियन, डॉबर, देशी, ऑस्ट्रेलियन, ज्याचं त्याचं कुत्र. मी बांधलेली एक खोली आहे, महल आहे छोटा. त्या महलात आपापले कुत्री घेऊन यायची आपापल्या मालकानं. त्या महलाला एकच दरवाजा आहे. त्या दरवाजातून कुत्र आत सोडलं जाईल. 10 मिनिटं दरवाजा बंद केला जाईल. जे कुत्र 15 मिनिटांनंतर सही सलामत बाहेर पडेल, ना त्याची टांग तुटलेली असणार आहे, ना जबडा फाटलेला असणार आहे, ना कान तुटलेला असणार आहे. जसं जातं व्यवस्थित तसं जे कुत्र बाहेर पडेल त्याला 100 मोहरा. प्रेमाने बोला, 100 मोहरा. आणि राजानं शासनाने फरमान काढलं आणि बरेच लोक आपापले कुत्रे घेऊन त्या राज्यात पोहोचले. शेजारचे पाजारचे जिथपर्यंत फरमान गेले, बरीच लोक आले, रांक लागली. 101 शासनाची व्यक्ती आपापल्या कुत्र्यांना घेऊन आले होते. शासन प्रत्येकाला 15 मिनिटं करत सकाळी जो कार्यक्रम चालू झाला, प्रत्येक पहिलं कुत्र आत गेलं, 10 मिनिटांना बाहेर काढलं, त्याची टांग तुटली, दुसरं गेलं, जबडा फाटला, तिसरं गेलं, रक्तबंबाळ झालं, चौथं गेलं, डोळा फुटला. करत 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 99 कुत्री आत गेली. 15 मिनिटांना बाहेर काढली. कुणाचं तरी टांग तुटलेलं आहे, कुणातरी डोळा फुटलेला आहे, कुणाचं तरी काय मोडलेलं आहे. एकही कुत्र व्यवस्थित बाहेर आलं नाही. 100वं कुत्र होतं संताचं. संत आपलं सारखं कुत्र घेऊन आले होते, शेवटी उभारले होते. पुढचे सगळे झाले की निवांत आपण आत सोडायचं झालं. शेवटच एक कुत्र राहिलं ते संतांचं. संतांनी ते कुत्र आत सोडलं. 15 मिनिटांनी दरवाजा उघडला. सही सलामत कुत्र बाहेर आलं आणि 100 मोहराच्या बक्षिसा घेतलं. 99 मालक तिथंच थांबले होते आपल्याला जखमी कुत्र्यांना घेऊन. 99 मालकांनी प्रश्न केला राजाला, राजन, अरे म्हणजे आमची एवढी कुत्री, आम्ही त्यांना इतकं ट्रेनिंग दिलेलं आहे, इतकं व्यवस्थित म्हणजे सगळ्या प्रकारचं म्हणजे त्यांना आम्ही आहार सगळ्या प्रकारचे शिकवणूक दिलेले, तरी पण आमचे कुत्री जखमी होऊन बाहेर आले. बघू तरी म्हणजे त्या महलात काय आहे. म्हणून शासनाने सगळ्यांना आत प्रवेश केला. पाहतं तर काय, राजानं त्या मोठ्या महलात संपूर्ण भिंतीवरती 100 आरसे चिटकवले होते. मध्ये एक कुत्र उभारलं की त्या कुत्र्याला कडेनं 100 कुत्री दिसायची. मधलं कुत्र प्रत्येक कुत्र्यावरती धाव घेऊन चावायला जायचं आणि आरशाला थटून नाक तुटायचं, डोळा फुटायचा, कान तुटायचा आणि जखमी होऊन बाहेर पडायचं. मग 99 मालकांनी सांगितलं प्रत्येकाचं म्हणजे हे झालेलं आहे आणि 100 जे कुत्र आहेत ते पण कुत्रच आहे. मग ते सही सलामत कसं बाहेर आलं, त्या 100 मालकाला बोलवा. म्हणजे बोलवा, म्हणजे त्याला बोलवलं. सांगा म्हणजे तुमचं कुत्र तर साधच आहे म्हणजे, अगदी म्हणजे कुठलं तरी पिल्लू उचलून आणले म्हणजे तुम्ही, आणि आमचं तर नामांकित 40,000चा 20,000चा 10,000चं कुत्र आहे म्हणजे. आमचं म्हणजे एवढं ट्रेनिंग देऊन एवढं म्हणजे विशिष्ट जातीतून म्हणजे जखमी झालं, तुमचं कसं काय जखमी झालं नाही म्हणजे ऐकायचं आहे का. संत सांगतायत हे जे कुत्र आहे ना माझ्या जवळचं, हे माझं कुत्र, हे जेव्हा कुत्री व्याली ही जी आई, तेव्हा त्याच्या आईला म्युन्सिपाल्टी लोकांनी विष घातलं आणि मारून टाकलं. या पिलाचे डोळे देखील 7 दिवस, कुत्र्याचे डोळे 7 दिवस उघडत नाही. माणसाच्या तिरडून झोपलं तरी उघडत नाही. कारण बाबाजी सांगितले उघड मानवा मन चक्षुला व्यर्थ समय घालू नको, आटोपर्यंत माहीत राहू दे, व्यर्थ मना भटकू नको.
मग म्हणजे 7 दिवस म्हणजे कुत्र्याचे डोळे उघडतात. म्हणजे मी 3ऱ्या दिवशी म्हणजे हे पिल्लू घेऊन आलो. त्याचे डोळे पण म्हणजे उघडले नव्हते, डोळे बंदच होते, चिकटलेले होते मी. मग मी आणलं, त्याला दूध पाजलं, म्हणजे धुतलं, त्याला उबदार म्हणजे कुशीत ठेवलं आणि मी 3 दिवस म्हणले त्याच्यात जवळ बसलो. म्हणजे कारण 3 दिवस 3ऱ्या दिवशी आणलं होतं, आता 4थ्या दिवशी हे डोळा उघडणार आणि 4 दिवस म्हणजे मी जवळच ठेवलं. कधी एकदा ते डोळा उघडते. आणि जेव्हा पहिल्यांदा म्हणले ह्यानं डोळा उघडला, तेव्हा डोळा उघडलं म्हणजे मी काय केलं, माझ्या खिशात आरसा होता, म्हणजे त्याला आरसा दाखवला पहिला. ह्यानं पहिला जे डोळा उघडला तेव्हापासून जे म्हणले आरसा त्याला दाखवत आलं. आता म्हणजे 5-7 वर्षाचा म्हणजे त्याला रोज मी आरसा दाखवतो आणि रोज आरसा, डोळा उघडल्यापासून आतापर्यंत रोज आरसा दाखवल्यामुळं त्याला पक्क माहित आहे माझ्या पुढे जे दिसतंय ते मीच आहे, दुसरं कुणी नाही. त्यामुळं म्हणले अरे राजानं 1000 जरी आरसे लावले तरी माझ्या कुत्र्याला पक्क माहित आहे आरसे 1000 आहेत, कुत्री 1000 नाही, माझ्या एकाचीच प्रतिमा आहे. तसं निरंकारी बाबांनी आम्हाला ब्रह्मज्ञान देऊन सासंगाची झाकलेले डोळे उघडे करून ब्रह्मज्ञानाचा अर्थ दाखवला. अरे पुढच्या पण तूच आहे. म्हणून भेद नाही आहे, म्हणून अभेद भक्ती आहे, हा पुरुषार्थ आहे, हा परमार्थ आहे, ही देवाला आवडणारी गोष्ट आहे. लक्षात घ्या, त्या पृथ्वीवरचा खरा धर्म आहे मानवता. संताला जात असते, संत आत्मजातीचे असतात आणि संताला धर्म मानवता असतो. पुन्हा विषय तिथं आला, जर आत्मजातीचं व्हायचं असेल तरी निरंकारी बाबाची गरज आहे आणि मानवता धर्माने युक्त व्हायचं असेल तरी निरंकारी बाबाची गरज आहे. म्हणून या सगळ्याच्या पायी माझा दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा, कवनाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. या सासंगीजी माझ्या गुरुकडे एक दृष्टी टाका. माझा गुरु बघा सासंगीजी, जगात शोभून दिसणारा गुरु आहे. तुम्ही म्हणतो तुझा आहे म्हणून बोलतोय, नाही आहे सासंगीजी. बघा तुम्ही, मला अजूनही आठवते सासंगीजी मंगळवेढ्याकडे प्रोग्राम होता आणि काही ज्ञानेश्वरीचे अभ्यासू लोक मला मिळाले, भेटली कार्यक्रमानंतर. बरेच ओळ्या पाठ होत्या त्यांच्या आणि म्हणले खूप सुंदर वाटलं, म्हणले खूप सुंदर ओव्या ऐकायला मिळाल्या. मी म्हणलं असं करा, ओव्या काय घेऊन बसलाय, म्हणलं ओव्या कुणाच्या पण पाठ असतात. मुख्य सिद्धांताच्या मिशनशी जोडा. मुख्य सिद्धांत आहे का ईश्वराचं ज्ञान माझा सद्गुरू देतोय. आणि या म्हणलं तुम्ही आमच्या सांगलीला मंगळवारी सत्संग असते, तुम्ही काहीतरी निमित्ताने येता म्हणले बाजारामध्ये, सांगलीच्या बाजारपेठेत. हो म्हणले 2-3 महिन्यात यायला लागते म्हणले. आणि या म्हणले या म्हणलं तुम्ही मला फोन करून, या फोन नंबर दिला आणि बरोबर 2 महिन्यानंतर एकदा फोन आला मंगळवारी 12 वाजता. आज म्हणले आम्ही सत्संगला येतोय, या म्हणलं देवा, संघ संपल्यानंतर प्रसादी पण करा. आणि मग म्हणले सेवावरती प्रसादीची दोघांना त्या बोलवलं. त्यांच्याबरोबर आणि 2 सासणीचे ज्ञानेश्वरी वाचक होते, 4 मिळून आले सासणी. त्यांना यायला लेट झाला, सेवा दिलाय आणि सासणी मला ड्युटी लागली की चप्पल फेरला. आणि ते 4 आले, गेट मधून आत आले आणि त्या सेवादाला विचारलं, म्हणजे ते भांडवले कुठं आहे. तर त्यानं काय नसते, म्हणजे ते पुढे जावा, म्हणजे तिथं चप्पलची सेवा आहे, म्हणजे रॅक आहे, तिथं त्यांची सेवा लागल्या. आणि ते बरोबर तिथं आले माझ्यापाशी मला बोलतो, म्हणजे महाराज अहो हे काय हो, म्हणजे आमच्या गावात आला तर म्हणजे पांढरं फेक होता असा. आणि म्हणजे तिथं म्हणजे हे नगरपालिकेचे म्हणजे कपडे कशी काय घालतात म्हणलं तुमच्या गावात आलो ना तेव्हा ही सेवा होती, म्हणलं ही पण सेवा आहे. म्हणलं मी सेवा झालाय, म्हणलं आज वर्दी घातल्या सेवेची. म्हणलं मग आज म्हणलं इथं काय करताय. तिथं म्हणलं संतांचे चपला, म्हणलं चप्पल सेवेला आहे. म्हणलं संतांच्या चपला घ्यायच्या, क्रमाने ठेवायच्या, पुन्हा सत्संग संपले की संतांना चपला द्या. अहो म्हणले तुमच्यात म्हणजे काय वेगळंच आहे म्हणजे काय. म्हणजे आमच्या गावात आला म्हणजे तेव्हा म्हणजे तुम्ही वर बसताय, वर बसून म्हणजे गुरुच्या गादीवर बसताय, प्रवचन करताय आणि तुमच्या गावात आला म्हणजे चप्पल सांभाळता असं कसं काय म्हणलं हे असंच आहे. मुळात आमच्या बाबाजींनी गुरु गादी शिष्याला दिल्या. जगात असा गुरु दाखवू म्हणलं ज्यानं शिष्याला गादी दिल्या जिवंतपणे. दाखवा ना कुठल्या धर्मात शिष्य बसतोय गुरु गादीवर. नाही, फोटो ठेवायच्या, पादुका ठेवायच्या.
नाही शिष्यानं बसायचं. आणि हिचं आज ज्ञान घेते उद्या प्रचारक होते महाराज. प्रेमाने बोला. किती दयाळू आहो सद्गुरू. खरं कसे उपकार फिरतील ना बाबाजी. अनंत जन्म जरी कुत्र्यासारखा भुकत फिरलो ना तरी माझ्या सद्गुरूचे उपकार भेटणार नाही. तो नाही भेटणार. सापडली विचार करा. जिथं आसनावर उठवलं म्हणजे मारण्याला प्रवचन करता येत नाही आणि जिथं काय बाबाजी दया करतो. मग जाऊ दे सोडा, विषय संपला. मग म्हटलं सांगा तुमच्यात म्हणजे असं कसं काय, तुम्ही वर बसताय कधी खाली असताय. मी म्हणलं आमच्यात असंच आहे, कधी खालचा वर असतोय कधी वरचा खाली असतोय. खाली वर, वर आणि खाली काय नाही म्हणलं. तिथं भेद नाहीये. गुरुचरणावर म्हणलं माझ्या गुरुचरणावर म्हणलं बाबा अवतारजींच्या म्हणल्या बाबा अवतारजींच्या विषयी गोष्ट आहे. जेव्हा बाबा अवतारजींनी बाबा गुरुबचनशांना जागेवर बसवलं तेव्हा आपण खाली बसले शिष्य समजून. जगाच्या पाठीवर इतिहास दाखवा असा. शिष्य सद्गुरू पुन्हा शिष्य होतोय आणि शिष्य सद्गुरू होतोय. नाही फक्त मिशन मध्ये पाहायला मिळणार. मग मला सांगा तुमच्यात कसं आहे सांगा. मला प्रेमाने बोला. त्यांना मी प्रश्न केला तुमच्यात कसं आहे, तुमच्या पंथात कसं आहे. आमच्यात म्हणजे असं आहे वरचा वर गेल्याशिवाय खालचा वर येतो. प्रेमाने बोला. आमच्यात म्हणलं वरचा खाली असणार खालचा वर असणार, खालचा वरचा एकच असणार. तुमच्यात वरचा वर गेल्यावर खालचा वर येतोय. काय कामाचं आहे. तिथं खालचा वरचं एकच आहे. हे एकात्मता आहे. अहो स्वतःची गुरु गादी शिष्याला अर्पण केली. हिथंच सिद्ध होतंय गुरु गुरु नाही आहे, गुरु शिष्य आहे, गुरु दास आहे आमचा. हेच पूर्णत्वाचं लक्षण आहे निरंकारी बाबाचं. काय बोलू माझ्या सद्गुरू बद्दल. सासंगीत जगाच्या पाठीवर असा सद्गुरू दाखवा. अहो तर सांतापूर विमानतळावरती सेवा करणाऱ्या एका ऑफिसरनं सांगितलं मी माझ्या जीवनात त्या विमानातून अनेक म्हणजे धर्मगुरू परदेशात जाताना बघितले आणि परदेशातून येताना पण बघितले म्हणले. पण प्रत्येक धर्मगुरू शिष्याला असं करतायत जा माझा आशीर्वाद आहे, जा माझा आशीर्वाद आहे, जा माझा आशीर्वाद आहे. पण हे एकमेव निरंकारी बाबा असा आहे जो विमानात बसताना पण त्याचे हात जोडलेले असतात आणि कमरतनं वाकलेला असतो आणि उतरताना पण त्याचे हात जोडलेले असतात आणि कमरतनं वाकतो पण. अरे एक सामान्य माणसाचं अवलोकन आहे जो गुरु शिष्य नाही आहे. ज्याने एक सामान्य माणसानं गुरु अवलोकन केला की निरंकारी बाबा पूर्ण गुरु आहे कारण त्याचे हात जोडलेले असतात. या भीक मागतो तुमच्या चरणावरती शिपूरकरांचं. सासंगत नाही माझा अभ्यास दाखवायला आलो तुमच्या गावात. सासंग एक कळवळा हृदयात घेऊन आलेले सासंगाची. फक्त संधी चुकवू नका. आधी नाही तो कधी नाही. सासंग तुम्ही म्हणशीला तिथं गेल्यानंतर जात बदल धर्म बदल काही बदलत नाही. सासंगाची या गुरु अंतरंग बदलतो. गुरु अंतरंगाची शुद्धता करतो. गुरु अंतकरण सासंगाची शुद्ध करतो. परमात्म्याचं ज्ञान बसवतो, एकात्मता बसवतो, सेवा बसवतो, धूत दया बसवतो, दैवी गुणानं जीवन पूर्ण करतो. आणि मग जेव्हा हृदयस्थ दैवी गुण साधतात तेव्हा तो आत्मा आत्मा राहत नाही, तो आत्मा महात्मा होतो. जसा सासंगजी महावीर स्वामी सासंगजी महावीर महात्मा आहे कारण का दैवी गुणाने अरिहंताय नमा म्हणलेलं आहे. अरिहंत हंत म्हणजे अरि म्हणजे शत्रू विकार. विकाराचं ज्यानं हनन केलेलं आहे, ज्यानं विकाराला परास्त करून ज्याचं जीवन दैवी गुणाने युक्त आहे त्याला महात्मा म्हणलेलं आहे. बाबाजी तेच कार्य करतायत. प्रत्येक महात्म्याला प्रत्येक आत्म्याला महात्मा बनत आहेत एका परमात्म्याचं ज्ञान देऊन. या दया करा, कृपा करा, एक श्रद्धेचा नमस्कार करा आणि ती विधी जाणून घ्या ज्या विधीनं परमात्म्याला जाणून आपल्या आत्म्याचं कल्याण होतं. भेद सांडला जातो, विश्वात शांती विश्वबंधुत्व एकात्मता स्थापन केली जाते. सासंगजी त्या ब्रह्मज्ञानाने युक्त व्हा. बाबाजीकडे अरदास करतो. हे सच्चे भाषा तू दयेचा सागर आहे, कृपेचा भांडार आहे, भक्त वत्सल आहे. तू दया कर, कृपा कर. जे पण जीव तुझ्या या स्वरूपाच्या ज्ञानापासून वंचित असतील त्या सर्वांना तुझ्या स्वरूपाचं ज्ञान होऊ दे. ज्याला ज्ञान नाही त्याला ज्ञान आणि ज्याला ज्ञान आहे त्याला ज्ञानाचं भान प्राप्त होऊ दे. सासंगजी प्रेमाने बोला.